सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड आता अंतिम टप्प्यात आली असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष मुंबईहून येणाऱ्या त्या बंद पाकिटाकडे लागले आहे। अक्कलकोट आणि बार्शी या दोन तालुक्यामध्ये अध्यक्षपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे। मात्र या शर्यतीत सर्वात आघाडीवर असलेल्या शांभवी कल्याण शेट्टी यांनी आपल्याला अध्यक्षपदात रस नसल्याचे स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालेली आहे। सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? अक्कलकोट की बार्शी? चर्चेत आघाडीवर असलेल्या शांभवी कल्याण शेट्टी या सचिन कल्याण शेट्टी यांच्या आमदार पत्नी यांचा अध्यक्षपदासाठी स्पष्ट नकार। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील विजयामुळे पक्षांतर्गत त्यांचे वजन चांगलेच वाढले आहे। ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदासाठी आता नवीन नावाचा शोध सुरू आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद अक्कलकोटला की बार्शीला याबाबत जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे। अध्यक्षपद अक्कलकोटलाच मिळणार असल्याचे संकेत विविध माध्यमातून राजकीय विश्लेषकांकडून दिले जात आहेत। या पार्श्वभूमीवरती शांभवी कल्याण शेट्टी यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा रंगली असून त्यांच्याकडून मात्र इन्कार आला आहे। त्या म्हणाल्या, आधी मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यावर भर देऊ, मला अध्यक्ष होण्याची इच्छा नाही। अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाव गटातून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या शांभवी कल्याण शेट्टी यांच्याकडे ओबीसी जात प्रमाणपत्र असल्याची माहिती आहे। त्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव सर्वात पुढे असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील विधानसभा मतदारसंघातील 9 पैकी 7 गट व 18 पैकी 14 पंचायत समिती जागांवरती विजय मिळवल्याने पक्षांतर्गत त्यांचे वजन चांगलेच वाढले आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यासोबत चांगलेच राजकीय संबंध आहेत। अशा प्रकारची चर्चा देखील यावेळेस चांगलीच रंगलेली दिसत आहे। महिला सक्षमीकरणावर भर देताना यावेळेस आमदार पत्नी म्हणून तालुक्यात महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी यावेळेस स्पष्ट केले। आता शांभवी कल्याण शेट्टी यांनी स्वतःहून या शर्यतीमधून माघार घेतल्याने पक्षश्रेष्ठी अक्कलकोटमधील दुसऱ्या नावाचा विचार करणार की अध्यक्षपदाची ही संधी बार्शी तालुक्याकडे जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। लवकरच मुंबई मंत्रालयातून या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही। अशाच प्रकारच्या रोखठोक बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।